तुझा हा गुरुजी आहे तुझ्यासोबत. तू कबड्डी पण खेळणार आणि कप पण जिंकणार. हा शब्द आहे आपला. मला आपला शब्द म्हणजे काळजी कर. तेजप्रताप, ऐक ना. तेजप्रताप थांब. तेजप्रताप एक झालं. मला बोलायचंय तुझ्याशी. नक्की काय सुरू आहे हे सगळं? ती कल्पना, ती लक्ष्मी. कल्पना म्हणजे तो रुमाल, केब, मग काव्याचा काय संबंध आहे? हे बघ, मला कुठल्याच गोष्टीची टोटल लागत नाहीये. मी रिक्वेस्ट करते तुला, मला खरं काय ते प्लीज सांग. वैदी, हे बघा, मी समजू शकतो. आता तिथं जे काय झालं त्यातलं तुम्हाला काहीच कळलं नसेल. पण पहिली गोष्ट, तुम्ही माझ्याबद्दल जो काय गैरसमज करून घेतला ना तो दूर करा. तुम्हाला जसं वाटतं ना तसं खरंच काही नाहीये. मी सांगतो तुम्हाला, जे काय ते सगळं खरं खरं सांगतो. पण आता इथं नाही, आपण घरी जाऊ आणि मग शांततेत बोलू. हा, चला या. थांब. घरी जाऊन नाही, मला आत्ताच्या आत्ता सगळं खरं खरं ऐकायचंय. हो, ठीक आहे. मला सगळं हितच ऐकायचंय तर सांगतो. कल्पना, बाळ इकडे का? ही कल्पना आणि मगाशी जी होती ती लक्ष्मी. या दोघी माझ्या विद्यार्थिनी. आणि मी त्यांचा कबड्डी कोच. या दोघी ज्या शाळेत शिकतायत ना त्या शाळेत मी प्रेमनाथ पवार या नावानं पीटी शिक्षक आहे. पीटी शिक्षक? हो. एक मिनिट. म्हणजे गेले कित्येक दिवस जे तू सकाळ सकाळ लवकर आवरून घरून निघून जायचंस ते तू शाळेत शिकवायला जायचास? हो. त्यासाठी मला काय काय करावं लागत होतं काय सांगू तुम्हाला. एकतर मला हे सगळ्यांपासून लपून ठेवायचं होतं, कोणाला सांगायचं नव्हतं. त्यासाठी वेगळेच प्रयत्न करावे लागले मला. आणि त्यावर ते सुखात नाही, ते माझ्यावर चिडू नये म्हणून वेगळ्याच गोष्टी कराव्या लागत होत्या. सुखात नाही? आमचे हेड सर, शाळेचे मुख्याध्यापक, तुम्हाला आठवत नसेल पण एकदा माझ्या तोंडून तुमच्या समोर त्यांचं नाव निघालं होतं. कसं बसं मी ते सावरलं.